नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण फ्रिक्वेन्सी वितरण पाहणार आहोत। सांख्यिकीमधील वारंवारता वितरण हे दिलेल्या कालावधीत किंवा अंतराने यादी, सारणी किंवा ग्राफिकल प्रतिनिधीद्वारे वितरित केलेल्या भिन्न मूल्यांच्या घटकांच्या संख्येची वारंवारता माहिती प्रदान करते। गटबद्ध आणि गटबद्ध नसलेले हे दोन प्रकारचे वारंवारता वितरण आहेत। डेटा हा संख्या किंवा मूल्यांचा संग्रह आहे आणि तो उपयुक्त होण्यासाठी तो व्यवस्थित केला पाहिजे। या व्हिडिओमध्ये आपण वारंवारता वितरणाबद्दल जाणून घेऊया। हा धडा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे कळेल। शिकण्याचे परिणाम। वारंवारता वितरणाची संकल्पना समजून घ्या। वारंवारता वितरणाचे प्रकार समजून घेणे। सांकेतिक शब्द या धड्यातून डेटा, श्रेणी, वारंवारता, गटबद्ध, गटबद्ध नसलेले, मोठे, लहान, चढत्या उतरत्या, आलेख, सतत, वरची मर्यादा, खालची मर्यादा आणि श्रेणी। वारंवारता वितरण म्हणजे दिलेल्या डेटाची सारणीच्या स्वरूपात मांडणी, ज्यामध्ये प्रत्येक चल कोणत्या वारंवारतेसह घडतो ते दर्शविले जाते। वितरण सारण्यांचे दोन प्रकार आहेत। गटबद्ध नसलेल्या डेटासाठी वारंवारता वितरण सारणी आणि गटबद्ध डेटासाठी वारंवारता वितरण सारणी। नोंद। श्रेणी दिलेल्या डेटाच्या सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान मूल्यांमधील फरक। जर 5, 15, 10, 7, 20, 18 डेटा असेल तर श्रेणी बरोबर 20 वजा 5 बरोबर 15। दिलेला डेटा चढत्या आणि उतरत्या क्रमाने लावा। 9, 34, 4, 13, 42, 10, 25, 7, 31, 4 आणि 40। उपाय। चढत्या क्रमाने 4, 4, 7, 9, 10, 13, 25, 31, 34, 40, 42। उतरत्या क्रमाने 42, 40, 34, 31, 25, 13, 10, 9, 7, 4, 4। दिलेल्या डेटाची श्रेणी ओळखा। 53, 42, 61, 9, 39, 63, 14, 20, 6, 26, 31, 4, 57। उपाय। दिलेल्या डेटाचा चढता क्रम 4, 6, 9, 14, 20, 26, 31, 39, 42, 53, 57, 61, 63। येथे सर्वात मोठे मूल्य 63, सर्वात लहान मूल्य 4। श्रेणी सर्वात मोठे मूल्य वजा सर्वात लहान मूल्य। 63 वजा 4 बरोबर 59। गटबद्ध नसलेल्या डेटासाठी वारंवारता वितरण सारणीची निर्मिती। गटबद्ध नसलेला डेटा किंवा स्वतंत्र डेटा। गटबद्ध नसलेला डेटा फक्त पूर्णांक संख्या आणि अचूक माप गृहीत धरू शकतो। हा असा डेटा आहे ज्यामध्ये मूल्यांची श्रेणी असू शकत नाही। हे दर्शवण्याचा एक सामान्य मार्ग म्हणजे बार आलेख वापरणे। उदाहरणार्थ 1. शाळेतील शिक्षकांची संख्या। 2. शाळेतील खेळाडूंची संख्या। उदाहरण
खाली दिलेल्या इयत्ता चौथीच्या 25 विद्यार्थ्यांच्या वजनासाठी एक गटबद्ध नसलेला वारंवारता वितरण सारणी तयार करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या. 25, 24, 20, 25, 16, 15, 18, 20, 25, 16, 20, 16, 15, 18, 25, 16, 24, 18, 25, 15, 27, 20, 20, 27, 25. वजनांची श्रेणी शोधा. वर्गात किती विद्यार्थ्यांचे वजन सर्वात जास्त आहे? अधिक विद्यार्थी कोणत्या वजनात आहेत? त्यापैकी किती कमी वजनाचे आहेत? उपाय. वितरण सारणी तयार करण्यासाठी दिलेला डेटा वजन स्तंभाखाली चढत्या क्रमाने लावा. नंतर टॅली मार्क्स कॉलम खाली प्रत्येक चलावर एक उभ्या चिन्ह ठेवा आणि चलाच्या विरुद्ध टॅली मार्क्सची संख्या मोजा आणि खाली दिलेल्या वारंवारता स्तंभात तो प्रविष्ट करा. म्हणून वितरण सारणी अशी आहे. 1. दिलेल्या डेटाची श्रेणी ही सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान मूल्यातील फरक आहे. येथे श्रेणी बरोबर 27 वजा 15 बरोबर 12 आहे. 2. या तक्त्यावरून 2 विद्यार्थ्यांचे वजन सर्वाधिक 27 किलो आहे. 6 विद्यार्थ्यांचे वजन 25 किलो आहे. 3 विद्यार्थ्यांचे वजन कमीत कमी 15 किलो आहे. म्हणून जेव्हा आपण दिलेल्या डेटाचे सारणीबद्ध करतो तेव्हा एका दृष्टिक्षेपात माहिती मिळणे सोपे आहे, नाही का? गटबद्ध डेटासाठी वारंवारता वितरण सारणीची निर्मिती. गटबद्ध डेटा किंवा सतत डेटा. गटबद्ध डेटा म्हणजे एका विशिष्ट अंतरामधील कोणतेही मूल्य. डेटा हा एका विशिष्ट श्रेणीमधील मूल्य घेऊ शकतो ज्यामध्ये सर्वोच्च आणि सर्वात कमी मूल्य असते. सतत डेटा वारंवारता वितरण म्हणतात. या स्वरूपात सारणीबद्ध केला जाऊ शकतो. हिस्टोग्राम वापरून ते ग्राफिकली दर्शवले जाऊ शकते. उदाहरण 1. गावातील व्यक्तींचे वय. तुमच्या वर्गातील विद्यार्थ्यांची उंची आणि वजन. आता आपण अशा परिस्थितीचा विचार करूया, जर आपण 50 विद्यार्थ्यांच्या गुणांची माहिती गोळा केली तर सर्व 50 विद्यार्थ्यांच्या प्रत्येक गुणांची संख्या मोजणे खूप कठीण होते. कारण जर आपण गुण एका तक्त्यात मांडले तर ते लांबीने खूप मोठे होतील आणि एकाच वेळी समजण्यासारखे नसतील. या प्रकरणात आपण वर्ग मध्यांतर वापरतो. या तक्त्यात दिलेल्या डेटाची वारंवारता मोजण्यासाठी वर्ग मध्यांतरांच्या स्वरूपात डेटाचे गट विचारात घ्या. वर्ग मध्यांतर. चलाची श्रेणी वर्गाच्या संख्येनुसार गटबद्ध केली जाते आणि प्रत्येक गट वर्ग मध्यांतर CI मधून ओळखला जातो. वर्गाची वरची मर्यादा U आणि खालची मर्यादा L मधील फरक वर्ग आकार म्हणून ओळखला जातो. म्हणजेच CI बरोबर वरची मर्यादा वजा खालची मर्यादा. उदाहरणार्थ CI साठी गुण 10 ते 20 हे 10 ते 20 असे लिहिता येतील, ज्याचा वर्ग आकार 20 वजा 10 बरोबर 10 आहे. A. वारंवारता वितरित करताना आपल्या खाली दिलेल्या मोजणीचे अनुसरण करतो. समजा वर्ग 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40 आणि 40 ते 50 आहेत. ही एक सतत मालिका दर्शवते.
येथे 20 वर्ग 20 ते 30 मध्ये समाविष्ट आहे आणि 30 ते 40 मध्ये समाविष्ट आहे. तसेच इतर वर्गांसाठी देखील बी जर दिलेल्या मालिकेत कोणत्याही दोन लगतच्या वर्गाच्या मर्यादांमध्ये अंतर असेल तर प्रत्येक वर्गाच्या दोन मर्यादा वाढवून त्या अंतराच्या मूल्यांच्या अर्ध्या भागाने ही अंतर भरून काढता येते. अंतराच्या अर्ध्या भागाला समायोजन घटक म्हणतात. समावेशक मालिका. वर्ग मध्यांतरांमध्ये जर त्या वर्ग मध्यांतरात वरची मर्यादा आणि खालची मर्यादा समाविष्ट केली तर तिला समावेशक मालिका म्हणतात. उदाहरणार्थ 11 ते 20, 21 ते 30, 31 ते 40, 41 ते 50 इत्यादी समावेशक मालिका आहेत. येथे डेटा 11 आणि 20 हा वर्ग 11 ते 20 इत्यादी मध्ये समाविष्ट केला जातो. स्पष्टपणे ही एक खंडित मालिका आहे. विशेष मालिका. वर्ग मध्यांतरांमध्ये जर एका वर्ग मध्यांतराची वरची मर्यादा पुढील वर्ग मध्यांतराची खालची मर्यादा असेल तर तिला विशेष मालिका म्हणतात. उदाहरणार्थ 10 ते 15, 15 ते 20, 20 ते 25, 25 ते 30 इत्यादी. ही एक विशेष मालिका आहे. येथे 15 हा वर्ग 15 ते 20 मध्ये समाविष्ट आहे आणि 20 हा वर्ग 20 ते 30 मध्ये समाविष्ट आहे. स्पष्टपणे ही एक सतत मालिका आहे. आय. गटबद्ध वारंवारता वितरण सारणीची रचना. सतत मालिका. उदाहरण. एका गावातील 26 घरांपैकी प्रत्येक घराचे EB बिल रुपये मध्ये खाली दिलेले आहे. वारंवारता सारणी तयार करा. उपाय. कमाल बिल रक्कम 800 रुपये, किमान बिल रक्कम 120 रुपये. श्रेणी बरोबर सर्वात मोठे मूल्य वजा सर्वात लहान मूल्य. समजा आपल्याला 100 वर्ग आकार घ्यायचा आहे तर शक्य वर्ग मध्यांतराची संख्या बरोबर श्रेणी किंवा वर्ग आकार बरोबर 680 भागिले 100 बरोबर 6.8 म्हणजेच 7. 2. गटबद्ध वारंवारता वितरण सारणीची रचना. अखंड मालिका. उदाहरण. दिलेल्या खंडित मालिकेचे सतत मालिकेत रूपांतर करा. उपाय. वर सांगितल्याप्रमाणे प्रथम आपण प्रत्येक वर्गाच्या दोन मर्यादा अंतराच्या मूल्याच्या अर्ध्याने वाढवून अंतर भरले पाहिजे. येथे अंतर 1 आहे म्हणून प्रत्येक वर्गाच्या खालच्या आणि वरच्या मर्यादित अंतराचा अर्धा भाग म्हणजेच 0.5 वजा करून जोडल्यास ती एक सतत मालिका बनते. धड्याचा सारांश. वारंवारता वितरण म्हणजे दिलेल्या डेटाची सारणीच्या स्वरूपात मांडणी ज्यामध्ये प्रत्येक चल कोणत्या वारंवारतेसह घडतो ते दर्शवले जाते. वितरण सारण्यांचे 2 प्रकार आहेत. गटबद्ध नसलेल्या डेटासाठी वारंवारता वितरण सारणी आणि गटबद्ध डेटासाठी वारंवारता सारणी. चलाची श्रेणी वर्गाच्या संख्येनुसार गटबद्ध केली जाते आणि प्रत्येक गट वर्ग मध्यांतर CI मधून ओळखला जातो. एका वर्गाच्या मध्यांतराची वरची मर्यादा ही पुढील वर्गाच्या मध्यांतराची खालची मर्यादा असते तर त्याला अनन्य मालिका म्हणतात. त्या वर्ग मध्यांतरात वरची आणि खालची मर्यादा समाविष्ट केली जाते तर त्याला समावेशक मालिका म्हणतात.